नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सरकारी पदभरतीची तयारी करत आहात आणि सरळ सेवेची पदभरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत या ठिकाणी आरटीआय अनुसार माहिती मागवलेली आहे। त्या अंतर्गत बघा, निरीक्षक या पदासाठी 14 जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर लिपिक या पदासाठी 59 जागा ह्या रिक्त आहेत। रिक्त जागांची माहिती ही आरटीआयच्या अपडेटनुसार या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। म्हणूनच अमरावती आदिवासी विकास विभागांतर्गत नक्कीच मोठी पदभरती आता होणार आहे। जाहिरात ही लवकरच येणार आहे। त्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती अंतर्गत ही आरटीआय अनुसार माहिती मागवलेली होती। बघा, हे 21/8/2026 चा परिपत्रक आहे। त्या अनुषंगाने जर तुम्ही विषय जर बघितला, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उपलब्ध करण्याबाबत असा विषय आहे। त्यामध्ये बघा, संदर्भ आपला दिनांक 17/7/26 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत ऑनलाईन अर्ज या ठिकाणी केलेला होता। बघा, या संदर्भातली ही माहिती आहे। या विषया अन्वये तुम्ही बघू शकता, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण दिनांक 17/7/26 ला ऑनलाईन अर्ज केलेला होता। जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे पत्र या ठिकाणी प्रशासनाला प्राप्त झालेले आहे। त्या अंतर्गत ह्या पत्र जे आहे ते हस्तांतरित करण्यात आलेला आहे। अर्ज हा बघा 4/8/26 ला कार्यालयामध्ये प्राप्त झालेला आहे। म्हणजेच अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती या ठिकाणी हा अर्ज प्राप्त झालेला होता। त्या अनुषंगाने बघा, दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील उपलब्ध आलेखानुसार पदनिहाय विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे। ही संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा पदनाम आहे, सरळ सेवा, पदोन्नती आणि एकूण जागांचा तपशील त्यांनी दिलेला आहे। त्यामध्ये आपण 1 बाय 1 बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी सरळ सेवे अंतर्गत मंजूर पदे ही 4 आहेत, कार्यरत पदे ही 4 आहेत आणि रिक्त पदे या पदासाठी नाहीये। त्या अंतर्गत पदोन्नतीने जर विचार केला तर 4 पदे मंजूर आहेत, 4 पदे कार्यरत आहेत आणि या ठिकाणी रिक्त पदे नाहीये। त्यानंतर बघा, एकूण जर आपण बघितलं तर मंजूर पदे 8 आहेत, कार्यरत पदे 8 आहेत आणि रिक्त पदे या पदासाठी नाहीये अमरावती आदिवासी विकास विभागाअंतर्गत। त्यानंतर बघा, आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी बघा, मंजूर पदे सरळ सेवे अंतर्गत 18 आहेत, कार्यरत पदे ही 4 आहेत, रिक्त पदे ही तब्बल 14 आहे। बघा, या ठिकाणी हायलाइट करून घ्या, सर्व हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। पदोन्नतीने बघा 19 जागा या ठिकाणी मंजूर आहेत, कार्यरत पदे 19 आहेत आणि रिक्त पदे ही 0 आहेत। एकूण जर आपण विचार केला तर या पदासाठी 37 जागा या मंजूर आहेत, कार्यरत पदे ही 23 आहे आणि रिक्त पदे ही 14 आहे। अशा पद्धतीने हा आदिवासी विकास निरीक्षक या पदाची तपशील माहिती आहे। त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक या पदाची आपण माहिती घेऊया। सरळ सेवे अंतर्गत मंजूर पदे 194 आहे, कार्यरत पदे ही 135 आहे आणि तब्बल 59 पदे ही रिक्त असलेली आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये बघा, पदोन्नतीने भरावायची पदे जी आहेत त्यामध्ये मंजूर पदे 132 आहे आणि त्याचबरोबर कार्यरत पदे 126 आहे आणि पदोन्नतीसाठी 6 पदे या ठिकाणी रिक्त आहे। टोटल जर आपण या ठिकाणी आकडेवारी बघितली तर 326 पदे या ठिकाणी मंजूर आहेत, कार्यरत पदे 261 आहे आणि तब्बल 65 पदे ही आदिवासी विकास विभाग अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी रिक्त आहेत। त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखक वाहन चालक म्हणून संवर्ग बदलीने आपण या पदाची माहिती घेऊया। मंजूर पदे 3 आहेत, कार्यरत पदे 2 आहेत आणि रिक्त पदे हे 1 आहे। त्यानंतर बघा, पदोन्नतीने या ठिकाणी पदे नाही आहेत आणि एकूण जर रिक्त पदे आपण जर बघितली तर 1 पद हे रिक्त असलेलं आपल्याला दिसून येतं। त्या अनुषंगाने संपूर्ण पदांचा जर आपण आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, तब्बल सरळ सेवे अंतर्गत 74 पदे ही रिक्त आहेत आणि एकूण पदोन्नती आणि सरळ सेवा जर आपण प्लस केलं तर तब्बल बघा 80 पदे ही या ठिकाणी एकूण रिक्त असलेले आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती, ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर करायची होती। जर आपण विचार केला, ज्याप्रमाणे आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार या पदाची भरती झालेली आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा लिपिक टंकलेखक आणि त्याचबरोबर आदिवासी विकास निरीक्षक या पदांची नक्कीच पदभरती होणार आहे। या संदर्भातली जाहिरात त्यानंतर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। त्याचबरोबर या पदभरतीची तयारी करण्यासाठी सर्व सरळ सेवा व महानगरपालिका पदभरतीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅचेस सुरू आहेत। तुम्ही बघू शकता, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता
या सर्व विषयांसाठी परिपूर्ण असलेली ही बॅच आहे। आत्ताच या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी बॅचला एनरोल करू शकता आणि आदिवासी विकास विभाग अमरावती या पदभरतीची तयारी आत्तापासूनच सुरू करून स्पर्धेच्या एक पाऊल नक्की पुढे राहू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।